नमस्कार, राम राम मंडळी, तुमचा रिअलिटी एनएक्सटी मध्ये स्वागत आहे। तुमच्या लक्षात आलं असेल की बाटल्या, पिशव्या, खेळणी आणि इतर अनेक वस्तू प्लास्टिकच्या बनलेल्या असतात। पण तुम्हाला माहित आहे का की रोड प्लास्टिक पासूनही बनवता येतो? हो, हे खरं आहे। भारतातील शास्त्रज्ञ डॉक्टर भराज गोपालन वासुदेवन यांनी बांधकामात टाकाऊ प्लास्टिक वापरण्याचा विचार केला। प्लास्टिक मॅन ऑफ इंडिया ही त्यांची ओळख आहे। 2002 मध्ये मदुराईच्या थियागराजर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये रस्ता बांधण्याचा त्यांचा प्रयोग होता, जो खूपच यशस्वी झाला। प्लास्टिक पिशव्यांचा काय फायदे आहेत हे आपण आता जाणून घेऊया। 2015 मध्ये सरकारने राष्ट्रीय महामार्गावर प्लास्टिक कचरा वापरण्यासाठी मार्गदर्शक तत्वे चालू केली। तेव्हापासून काही राज्यांनी प्लास्टिकच्या कचऱ्यापासून बनवलेले रोड वापरण्यास सुरुवात केली। प्लास्टिकचे रस्ते वापरण्याचे फायदे आहेत। प्लास्टिक आणि बिटुमेनचे मिश्रण एकत्र केल्याने रस्त्याला अधिक क्षमता मिळते, त्यामुळे रस्त्यावरील जनजीवनही छान झाले आहे। याशिवाय प्लास्टिकच्या रस्त्यावर पाणी साचतही नाही, म्हणजे रस्त्यावर खड्डे कमी आहेत आणि देखभालीचा खर्चही कमी आहे। आतापर्यंत देशभरात जवळपास 1 लाख किलोमीटरचे रस्ते प्लास्टिकच्या कचऱ्यापासून बनवलेले आहेत। चेन्नई, पुणे, सुरत, इंदोर या शहरांनी या बाबतीत प्रगती केली आहे। 2021 पर्यंत देशभरातील 703 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग टाकाऊ प्लास्टिक वापरून बांधण्यात आले आहेत। बांधकामात टाकाऊ प्लास्टिक वापरण्याच्या या बाबतीत कर्नाटक भारतात आघाडीवर आहे। कर्नाटकातील 440 किलोमीटरचा रस्ता टाकाऊ प्लास्टिक वापरून तयार करण्यात आला आहे। प्लास्टिक रोडची ही निर्मिती हे निसर्गावरील प्लास्टिकचे हानिकारक परिणाम कमी करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे। रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरीजी म्हणाले की सरकार सध्या रस्त्यांच्या बांधकामात 15% रबर, 60% प्लास्टिक कचऱ्यासह बिटुमेन पावडरचा वापर करत आहे। तर मित्रांनो, प्लास्टिक कचऱ्यापासून बनवलेले रोड्सची ही काही माहिती। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया तो लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा। रिअलिटी एनएक्सटी ला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।